बांधवांना या ठिकाणी प्रथमतः जय जिजाऊ। नुकतंच आपण परळी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेणारा एक नौटंकीबाज असा तोतैया लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी आपल्या मराठा समाजाविषयी एक जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं त्यांना जाणीवपूर्वक विधान केलेलं आहे व त्याचबरोबर त्याच्या विधानातून एक समाजामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये एक वाद आणि दंगल घडून आणण्याचं त्याचं हे विधान असल्यामुळं त्याच्यावर नियमाप्रमाणे आपण परळी शहर पोलीस स्टेशन येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। तर मी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मी वाचून दाखवितो। प्रति पोलीस निरीक्षक साहेब, शहर पोलीस स्टेशन परळी, जिल्हा बीड, विषय आंतरजातीय विवाह संदर्भात जातीवर आधारित अवमानकारक व भडकाऊ विधान केल्याबाबत गुन्हा नोंदवण्याबाबत विनंती। माननीय सर, मी खालील तक्रार नोंदवू इच्छिते की दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी आरोपी लक्ष्मण स्वपन हाके, सांगोला, जिल्हा सोलापूर यांनी सार्वजनिकरित्या खालील प्रमाणे विधाने केली आहेत। ती विधाने अशी आहेत की कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही म्हणजे आपण मराठा समाज बांधव ओबीसीमध्ये आला आहात, त्यामुळे आता पहिले 11 विवाह आपसामध्ये करूयात। त्या लक्ष्मण हाकेची जात कोणती हे माहीत नाही आणि तो मराठा समाजाला आवाहन करू इच्छितो की मराठा समाजाच्या मुली त्या ओबीसीमध्ये लक्ष्मण हाकेच्या जातीच्या 11 मुलांना देण्याबाबत त्यांना आवाहन केल्यामुळं त्या मागण्या अशा आहेत की 11 मुलांना मुली द्या। तुम्ही आमच्यात आल्याने जातपात राहिली का? पाटील 96 कुळी क्षेत्रीय तुम्ही राहिले का? वरील विधाने ही जातीवर आधारित अपमान करणारी, भेदभाव निर्माण करणारी व आंतरजातीय विवाह संदर्भात दबाव आणणाऱ्या स्वरूपाची असून त्यातून सामाजिक तणाव व सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे। तसेच मराठवाड्यातील मराठा समाज हा निजामाची अवलाद आहे। या निजामाच्या अवलादींना कदापिही आपल्या आरक्षणामध्ये घेऊ नका, अशा पद्धतीचे मराठा समाजाविषयी अवमानकारक जातीय द्वेषातून वक्तव्य 13 सप्टेंबर रोजी नवनाथ वाघमारे याने जालना येथे जाहीर सभेत केलेलं आहे। वरील दोघांचीही कृत्ये जातीय तेढ निर्माण करणारी असून दंगल घडवणारी स्वरूपाची असल्यामुळे वरील कृत्य ही भारतीय न्याय संहिता 2023 BNS अंतर्गत खालील कलमांचे स्पष्टपणे उल्लंघन करतात। कलम 154 BNS भिन्न समाज जातीय गटामध्ये वैमनस्य निर्माण करणे, त्याचबरोबर कलम 195 BNS समाजामध्ये गोंधळ किंवा भेदभाव निर्माण करणारी विधाने, कलम 196, 197, 298, 299 BNS जाणीवपूर्वक एखाद्या वर्गाच्या भावना दुखावणे, कलम 124 BNS जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न, कलम 356 पोट कलम 2 BNS जातीच्या आधारावर छळ व अपमान करणे, कलम 351 पोट कलम 2 BNS शब्द हावभावाद्वारे धमकावणे। तरी आमची विनंती आहे की वरील बाबींच्या आधारे आपणास नम्र विनंती आहे की आरोपी विरुद्ध वरील नमूद केलेल्या कलमांखाली FIR नोंदवून तपास सुरू करावा। निष्पक्ष व कायदेशीर तपास करून आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावा। अशा प्रकारच्या जाती व भडकाऊ विधानांना आळा घालावा। या तक्रारीसोबत संबंधित वक्तव्यांची प्रत या ठिकाणी आम्ही व व्हिडिओ जे आहेत ते आम्ही या ठिकाणी सोबत जोडलेले आहोत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं हे जो 2 समाज कंटक आहेत, स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे, या समाज कंटकांवरती जोपर्यंत कायदेशीर गुन्हे दाखल होत नाहीत, जोपर्यंत FIR दाखल होत नाही, तोपर्यंत परळी शहर पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी येथून एकही मराठा समाज बांधव या ठिकाणी हटणार नाही। त्यामुळे पोलिसांनी सकल मराठा समाज बांधवांची या ठिकाणी या तक्रार अर्जाची दखल घेऊन तात्काळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, FIR नोंदवावा, ही त्या ठिकाणी समाज बांधवांची मागणी आहे। एक मराठा